नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार आपणा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत कंपल्सरी इंग्लिश शॉर्ट स्टोरी पार्ट 4 द फॅम्प्टन लंचियन बाय साकी एक्झरसाइज. जे प्रश्न उत्तर आपण बघणार आहोत सेमिस्टर 5चे क्लास TYBA. चला तर सुरुवातीला आपण बघूया की काही कॅरेक्टर जी द फॅम्प्टन लंचियन या स्टोरीमधली आहेत त्याची आपण चित्र बघूयात. सर जेम्स ॲज अ पॉलिटिकल लीडर, ही लेडी ड्रॅकमंटन आणि मेरी ज्या की जुळ्या बहिणीसारख्या आहेत, आणि स्मिथली डब्स ज्यांची स्मिथली डब्स सिस्टर्स ह्या 3 सिस्टर्स आहेत ज्यांची फजिती या लेडी ड्रॅकमंटन आणि मिली या करतात. मग आता बिफोर यू बिगिन ही स्टोरी सुरुवात होण्याच्या अगोदरच एक बिफोर यू बिगिन दिलेला आहे आणि ते प्रश्न असा आहे की व्हॉट डज द टर्म प्रॅक्टिकल जोक मीन. आपण बघत असतो की लोक प्रँक करतात, त्याला प्रॅक्टिकल जोक म्हटलं जातं. अ प्रॅक्टिकल जोक इज अ प्लेफुल ट्रिक दॅट इज इंटेंडेड टू सरप्राईज, कन्फ्यूज और अम्यूज समवन, usually without causing any serious harm. It often involves doing something unexpected or funny to someone just for fun. Example, putting a fake insect on someone's desk to make them jump. म्हणजे काय, एखाद्याला आश्चर्यचकित किंवा अचानक भीती घालण्यासाठी किंवा सरप्राईज करण्यासाठी असं या इंटेन्शनने, या उद्देशाने एकासोबत कृती करणं, ॲक्ट करणं किंवा त्याच्यासोबत ट्रिक खेळणं, हा एक खेळ म्हणून एखाद्याला भीती घालण्यासाठी आपण खेळत असतो. आणि त्याचा इंटेन्शन जरी सरप्राईज करण्याचा असला तरी कोणालाही सिरियस हार्म, गंभीर असं दुखापत किंवा दुखवण्याची कसलीही भावना त्यामागे नसते. आणि जे अनएक्सपेक्टेड असं पण आनंददायी, सगळ्यांना हसू येईल असंच हसू येण्याच्या उद्देशाने केलेला प्रॅक्टिकल जोक, प्रँक असतो. जसं की फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ काय तर एखाद्याच्या अंगावर तुम्ही एखादा किडा, इन्सेक्ट उचलून टाकणे आणि त्याला भीतीपोटी उड्या मारायला लावणे. सेकंड, हॅव यू एव्हर प्लेड अ प्रँक ऑन अ फ्रेंड, रिकाउंट द इन्सिडेंट फॉर द क्लास. म्हणजे आतापर्यंत तुम्ही एखादा प्रँक एखाद्या तुमच्या मित्रावर केला आहे का? जर केला असेल तर तो इन्सिडेंट आठवा आणि वर्गामध्ये सांगा. आन्सर, येस, आय वन्स प्लेड अ प्रँक माय फ्रेंड ड्युरिंग एप्रिल फुल डे. म्हणजे हो, मी असा प्रँक माझ्या मित्रासोबत एप्रिल फुलच्या दिवशी केलेला आहे. आय टोल्ड हिम दॅट आवर इंग्लिश क्लास हॅड बीन कॅन्सल्ड and the teacher had left a note saying we could go home. एप्रिल फुलच्या दिवशी मी माझ्या मित्राला म्हणालो की जे इंग्लिशचा क्लास सर घेणार होते तो कॅन्सल झाला आहे आणि त्यांनी असा संदेश किंवा दिला आहे की सगळ्या मुलांनी घरी जावं. ही बिलीव्ड मी अँड लेफ्ट द क्लासरूम. त्याने माझ्यावर विश्वास केला आणि त्याने वर्ग सोडला. When he returned and saw everyone else attending the class, he realized it was a prank. We all laughed and even the teacher took it sportingly. आणि जेव्हा तो वापस आला तेव्हा त्याला असं रिअलाईज झालं की
सगळेजण तर वर्गात बसलेले आहेत आणि हा आपल्यासोबत प्रँक केला आहे आणि त्यामुळेच सगळेजण त्यावर हसले आणि टीचरसुद्धा त्याच्यावर हसले. कॉम्प्रिहेन्शन. Answer of the answer the following questions in one sentence each. What is the Sir James Bradmanton's occupation? म्हणजे सर जेम्स ड्रॅकमंटन्स यांचा व्यवसाय काय होता? Answer. Sir James Bradmanton's occasion or occupation is not properly mentioned in the story, but from his dialogues, he is a political leader or prestigious person who is caring for their people whom help him in election time. म्हणजे सर जेम्स ड्रॅकमंटन यांचा व्यवसाय ते काय करतात हे तर त्यामध्ये सांगितलेलं त्या स्टोरीमध्ये मेन्शन केलेलं नाही, परंतु त्यांच्या डायलॉग बोलण्यावरून तर असं जाणवतं की ते पॉलिटिकल लीडर किंवा एक महत्त्वाचे व्यक्ती VIP असू शकतील की जे इलेक्शनच्या वेळी ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्यांची काळजी घेण्यासाठी ते तत्पर असतात. हू इज रेफर टू ॲज कॅरिंग फ्री फूड प्रिन्सिपल्स टू अ रिग्रेटेबल एक्स्ट्रीम. असं कोणाला म्हटलं आहे की ज्यांनी मोफत अन्न एवढंच प्रिन्सिपल तत्त्व त्यांच्या जीवनामध्ये बाळगल्यामुळं त्यांना अतिशय पश्चाताप घडला किंवा त्यांच्या अनुभवला. असं कोण आहे स्टोरीमध्ये? तर ती आहेत आन्सर स्मिथली डब्स इज रेफर टू ॲज अ कॅरिंग फ्री फूड प्रिन्सिपल टू अ रिग्रेटेबल एक्स्ट्रीम. ही सर्वाधिक पश्चाताप होईल असं जेवणाच्या आहारी किंवा मोफत जेवणाच्या आहारी गेलेली तत्त्व असलेली स्मिथली डब्स अशा या व्यक्ती आहेत. Why did Millie refuse to entertain the Smithley Dubs? Answer. मिलीने स्मिथली डब्सला एंटरटेन करण्यासाठी नकार का दिला? Millie refused to entertain Smithley Dubs as she was busy lunching with other guests. म्हणजे मिलीने नकार दिला, मिलीने स्मिथली डब्सला एंटरटेन करायला नकार दिला कारण तिला दुसरे जे पाहुणे होते त्यांच्यासोबत किंवा मित्रांसोबत तिला जेवायला जाण्यासाठी ती बिझी होती, त्यामुळं तिने नकार दिला. हाऊ डीड लेडी ड्रॅकमंटन्स प्रँक अफेक्ट द स्मिथली डब्स? मग आता लेडी ड्रॅकमंटनने जो स्मिथली डब्स यांच्यावर प्रँक केला होता त्याचा परिणाम काय झाला? जो प्रॅक्टिकल जोक तिने लेडी ड्रॅकमंटनने स्मिथली डब्सवर केला तर त्याचा परिणाम काय झाला? तर उत्तर त्याचं आहे की इन द फॅन्टन लंचियन आयरनी इज एंगेज इन ॲट द एक्सपेन्स ऑफ द स्मिथली डब्स सिस्टर्स who take advantage of their offer for help during the political campaign to be offered meals. By extension, this irony is at the expense of all women who participate in Smithley Dubs sisters learned lesson that greediness is our big mistake. Finally, they left that bad habit and improved themselves. म्हणजे काय? तर त्यांच्यावर जो प्रँक झाला होता स्मिथली डब्सवर, तर त्यांची अशी चुकी होती की एकदम महागातलं महाग जेवण आणि तेही मोफत जर भेटेल तर त्या हव्यासापोटी त्या कुठेही आणि त्या पाहुण्यांचा कुठल्या जे त्यांचं आदरातिथ्य हॉस्पिटॅलिटी करत आहेत त्यांचा कसलाही विचार न करता
आणि जे पॉलिटिकल कॅम्पियनच्या वेळी इलेक्शनच्या वेळी स्मिथली डब्स या लेडी ड्रॅकमंटन फॅमिलीला मदत करतात, तर त्याच्या बदल्यामध्ये ते हॉस्पिटॅलिटी डिमांड करतात. एक्सपेक्टेशनच नाही तर त्या डिमांडच करतात. त्यामुळं त्यांना त्यांची मोठी फजिती होते आणि तेच पुढं जाऊन ही त्यांना जो धडा मिळाला स्मिथली डब्सना, त्यामुळं त्यांच्या लक्षात आलं की अत्यंत लोभ हीच आपली मोठी चूक आहे आणि त्यांनी नंतर ती चूक कबूल करून ती सोडून दिली आणि त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. Answer the following questions in about 30 to 40 words. Why does Lady Rackmanton object to meeting the Smithly Dubs? म्हणजे लेडी रॅकमेंटनचा स्मिथली डब्स सोबत भेटण्याचा काही उद्देश होता का? अँड आन्सर, लेडी रॅकमेंटन ऑब्जेक्ट्स टू मीटिंग द स्मिथली डब्स बिकॉज she find them greedy and only interested in securing invitation to expensive lunch. म्हणजे लेडी ड्रॅकमंटन हिचा किंवा यांचा स्मिथली डब्सला भेटण्याचा उद्देश असा होता की कारण त्यांना माहीत होतं की ज्या स्मिथली डब्स सिस्टर्स आहेत त्या एकदम लोभी अशा व्यक्तिचित्र आहेत आणि त्यांना त्या नेहमीच महागड्यातलं महाग जेवण आणि तेही मोफतच्या आमंत्रणासाठीच इंटरेस्टेड असतात. शी फील्स दे ऑलमोस्ट डिमांड सच हॉस्पिटॅलिटी इन रिटर्न फॉर देअर मायनर पॉलिटिकल सपोर्ट. म्हणजे जो इलेक्शनच्या वेळी त्यांनी या ड्रॅकमंटन फॅमिलीला सपोर्ट केला, त्याच्या बदल्यामध्ये त्या स्मिथली डब सिस्टर्स त्यांच्याकडून हॉस्पिटॅलिटी म्हणजेच आदरातिथ्य या डिमांडच करतात आणि याच गोष्टीचा त्यांना धडा शिकवण्यासाठी लेडी ड्रॅकमंटनने या उद्देशाने स्मिथली डब्स सोबत भेट घेतली. 2. व्हॉट रोल डज मिली प्ले इन द स्टोरी? आता मिली जी लेडी रॅकमंटनची सिस्टर होती आणि जी हुबेहूब तिच्यासारखीच दिसायची जशी की ती तिची जुळी बहीण आहे. आता तिने काय रोल प्ले केला स्टोरीमध्ये हे प्रश्न विचारलाय, तर उत्तर त्याचं असे की मिलीज काइंडनेस and honesty help to show how shallow and selfish the people around her are, especially Lady Rackmanton. She makes their fake behavior stand out. Millie serves as a catalyst for social commentary. म्हणजे मिलीचं जे कॅरेक्टर आहे या स्टोरीमध्ये ते असं रोल प्ले करतं की मिलीचा स्वभाव हा एकदम दयाळू आणि प्रामाणिकपणेचा आहे आणि त्याचाच फायदा घेऊन काही लोक त्यांचा स्वार्थ साधत असतात आणि ज्याच्यामध्ये आहे की लेडी रॅकमंटन म्हणजेच तिची स्वतःची बहीणसुद्धा तिचा स्वतःच्या स्वार्थापायी वापर करते आणि जी मिली आहे ती चुकीचं जे वर्तन आहे लेडी रॅकमंटनचं ते पॉइंट आऊट करते आणि तिला नकार कळवते.
आणि एक कॅटलिस्ट, ज्याचा कॅटलिस्ट म्हणजे काय की एक रिॲक्शन होण्यासाठी फक्त मदत करणारा, पण त्यामध्ये जेव्हा प्रॉडक्ट आउटपुट बाहेर येतो त्यामध्ये हा कॅटलिस्ट नसतो, हा सेपरेट बाहेर निघून येतो. तर तेच आहे की मिलीने त्यामध्ये फक्त आणि फक्त तिचं जे काम होतं की मित्रांसोबत कार्लटोन या रेस्टॉरंटला जेवण करायचं, तर त्यात फक्त तिचा रोल असा होता की तिथं जाऊन फक्त उभा राहा, एवढाच रोल होता. 3 नंबर, व्हॉट इज द ट्विस्ट इन द स्टोरी. आता यामध्ये या स्टोरीचा ट्विस्ट केव्हा येतो? आन्सर, द ट्विस्ट इज दॅट द वुमन who has lunch with the Smithley Dubs, pretending to be Lady Rackminton, suddenly claims to have lost her memory and reveals she is actually Ellen Nigel from the Ladies Brass Policing Guild. म्हणजे काय? तर या स्टोरीचा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा स्मिथली डब्स सोबत जेवण करत असलेली स्त्री ही स्वतःला लेडी रॅकमंटन समजते, आणि परंतु ती अचानकच सांगते लेडी रॅकमंटन आहे, आणि अचानकच ती असा दावा करते की माझी मेमरी लॉस झालेली आहे, आणि नंतर ती तिचं नाव असं रिव्हील करते की ती इलन निगल आहे, आणि जे की एक क्लबमध्ये एम्प्लॉई आहे, लेडीज ब्रास पॉलिशिंग गिल्ड. 4. हाऊ इज द इम्पॉर्टन्स ऑफ हॉस्पिटॅलिटी स्ट्रेस बाय साकी इन द स्टोरी. म्हणजे साकीने या स्टोरीमध्ये, कथेमध्ये आदरातिथ्याच्या महत्त्वावर स्ट्रेस दिलेला आहे. पण कसा, हा प्रश्न आहे. तर आन्सर, साकी हायलाइट्स द इम्पॉर्टन्स ऑफ genuine hospitality through the character reactions. साकीने या स्टोरीमध्ये आदरातिथ्य की जेन्युइन सामान्यपणे कसं असायला पाहिजे हे दाखवलेलं आहे. त्यांच्या कॅरेक्टर्समधून ज्या रिॲक्शन दिसतात त्यातून त्याने त्याचं महत्त्व दाखवलेलं आहे. लेडी ड्रॅकमंटन्स रिलक्टन्स and the Smithley Duff's expectations of lavish treatment contrast sharply with the unexpected act of kindness from Lady Rackmanton, revealing the social value placed on offering and receiving hospitality, even if insincerely. म्हणजे लेडी ड्रॅकमंटनचा हेतू आणि स्मिथली डबच्या अतिशय महागड्या आणि चांगल्या जेवणासाठी अपेक्षा यांचा जो कॉन्ट्रास्ट, यांच्यामध्ये जे द्वंद्व चालू होतं, आणि त्यातून जे अनएक्सपेक्टेड ॲक्ट बाहेर आलं की लेडी रॅकमिंटनचा दयाळूपणा हा त्यातून दिसलाच, पण तिला जो धडा शिकवायचा होता त्यातून सोशल व्हॅल्यू, सामाजिक मूल्य जी आहेत की हॉस्पिटॅलिटी ऑफर केली पाहिजे, म्हणजे दिली पाहिजे आणि घेतली पाहिजे आदरातिथ्य. पण या स्टोरीमध्ये हे आदरातिथ्य देणं आणि घेणं हे एकदम इनसिन्सिअरली झालेलं आहे. आणि हेच इम्पॉर्टन्स ऑफ हॉस्पिटॅलिटी स्ट्रेस बाय साकी इन दिस स्टोरी. हू इज एलन निगल. आता एलन निगल कोण आहे स्टोरीमधली? आन्सर, एलन निगल इज अ मेंबर ऑफ लेडीज ब्रास पॉलिशिंग गिल्ड who impersonate Lady Rackmanton and has lunch with the Smithley Dubs.
She later claims to have lost her memory, revealing her true identity. It is a imaginative name that is used by Lady Ragmantle. म्हणजे एलन निगल ही एक लेडीज ब्रॅस पॉलिशिंग गिल्डची सदस्य आहे आणि जी की ले स्मिथली डबसोबत जेवण करते आणि अचानक असा दावा करते की तिची मेमरी लॉस झालेली आहे आणि तिला काहीच आठवत नाही आणि नंतर बोलण्यातून ती स्वतःची आयडेंटिटी जी खरी आयडेंटिटी होती लेडी रॅकमेंटनची ती लपवते आणि दुसरीच आयडेंटिटी जी की इमॅजिनेटिव्ह नेम काल्पनिक नावाने तयार करते ती आयडेंटिटी असते म्हणजेच एलन निगल. याच ठिकाणी आपण थांबूया. लास्ट क्वेश्चन हा पुढल्या पार्टमध्ये घेऊया.